हाच आपल्यासोबत प्रवीण दरेकर सुद्धा आहेत. प्रवीण दरेकर जी, हे सगळं जे आत्मसमर्पण आहे याला काही फार अर्थ नाहीये असं म्हणणं आहे जितेंद्र आव्हाडांचं. अजूनही 302 चा आरोपी का केलं नाही असंही त्यांचं म्हणणं आहे. नाही, मला वाटतं विरोधी पक्ष याच भूमिकेतनं याच चष्म्यातनं पहिल्या दिवसापासून पाहतोय. खरं म्हणजे आता त्यांनी सरेंडर झाल्यानंतर पुढली प्रक्रिया करण्यासंदर्भात त्यांनी आग्रह करणं मी समजू शकतो, परंतु जे देवेंद्र फडणवीस साहेबांवर आरोप आजपर्यंत करत होते आणि ज्या फडणवीस साहेबांनी विधिमंडळात सांगितलं होतं की कायद्यासमोर सगळे समान आहेत, कठोर कारवाई करू, आणि तशा पद्धतीने त्यांनी फास आवळण्यास सुरुवात केली. आणि मग यातला ज्याच्यावर संशय आहे, आरोपी म्हणून त्या ठिकाणी पाहिलं जातं, बोललं जातं, त्यांच्या मुसक्या बाजूच्या आवळल्यानंतर, प्रॉपर्टी जप्त केल्यानंतर, पत्नीला ताब्यात घेतल्यानंतर तो सरेंडर झाला असेल तर त्याचं स्वागत करायला पाहिजे की पुढची कारवाई करा, त्याचा संबंध आहे का ते काय ते बघा. परंतु आपल्या पोलिसांचीच इब्रत त्या ठिकाणी काढायची, महाराष्ट्र सरकारची इब्रत त्या ठिकाणी देशात घालवायची, आपल्या दळभद्री राजकारणासाठी प्रत्येक गोष्टीचा राजकारण म्हणून वापर करायचा, हे मला वाटतं अत्यंत दुर्दैवी त्या ठिकाणी आहे. आता त्या ठिकाणी केवळ पोलिसांचा दबाव, मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी त्या ठिकाणी कडक कारवाईची घेतलेली भूमिका, यातनं त्यांना नाईलाज होता त्यांना सरेंडर होण्या वाचून. आता त्या संदर्भात जे आरोप केले, संशय आहे, त्या अनुषंगाने पोलीस चौकशी करतील, इन्स्पेक्शन करतील आणि त्या तपासल्यानंतर योग्य ती कारवाई करतील. मला वाटतं थोडा वेळ दिला पाहिजे, परंतु यांना पकडण्यात इंटरेस्ट नाही, कारवाईत इंटरेस्ट नाही. जितेंद्र आव्हाड सुद्धा आहे सोबत. जितेंद्र आव्हाड थोडा वेळ करणं एवढा त्यांचा उद्देश आहे. प्रवीण दरेकरजी, यात आपण बघतोय की फरफटत आणायला हवं होतं त्याला. शरण आणि आत्मसमर्पण हे काय साधू संत लागून गेलेत का, असा सवाल विरोधक विचारतायत. अरे, फरफटत आणलं असतं जर तो सरेंडर झाला नसता तर पोलिसांनी तशा दृष्टीनं वेगवेगळी तपास पथकं पाठवली होती आणि ज्या क्षणी पोलिसांना ताब्यात घेतला असता फरफटतच आणलं असतं. आता त्यांनी सरेंडर झाल्यानंतरही लोकशाहीमध्ये कायद्यानं दिलेले सरेंडरची ती त्याला अधिकार आहे. आता त्यानंतर पोलीस काय त्याची पूजा करणार नाहीत ना, ते करत असताना योग्य पद्धतीने तपास पण करतील, कारण कायद्याने सगळ्यांना संरक्षित केलंय. प्रवीणजी, प्रकाश सोळंकी आहेत आपल्यासोबत, त्यांनाही काही प्रश्न विचारायचे तुम्हाला. हॅलो.